وابتغ فيما آتاك الله الدار الآخرة ولا تنس نصيبك من الدنيا وأحسن كما أحسن الله إليك ولا تبغ الفساد في الأرض إن الله لا يحب المفسدين. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. Daily Kokni 005-2020. आज आपण इंशाअल्लाह अजीज सूरा कससची आयत नंबर 77च्या बारातल्यान काय इंशाअल्लाह इल्म हासिल करू. सगळ्यात पहिले हिनातल्यान जा बोल्ड इन्फॉर्मेशन या जी बोल्ड अल्लाह सुब्हानहू तालानी आपल्याला त्याच्या मोहब्बतच्या बारातल्यान बोललेलं आहे. अल्लाह तालानी आपल्या मोहब्बतच्या बारातल्यान बोललेलं आहे की कवा अल्लाह सुब्हानहू ताला आपल्या जवळ मोहब्बत करते ता काम केल्यार आणि कवा अल्लाह सुब्हानहू ताला आपल्या जवळ मोहब्बत नाही करत. तर या बघू ह्या आयतीतल्यान अल्लाह सुब्हानहू तालानी आपल्याला कसा समजवलेलं आहे. अल्लाह सुब्हानहू तालानी आयतची सुरुवात वब्तगी फीमा आताक अल्लाह ही सुरू केलेन के वब्तगी तू तलब कर फीमा तीनशी आताका तुला दिलेन अल्लाहनी. अल्लाह वब्तगी फीमा आताक अल्लाह आणि ती तलब कर जी अल्लाह तालानी तुला दिलेन. आणि ती काय तलब कर, काय आपल्याला रिक्वेस्ट करायची आहे, काय आपल्याला मागायचं आहे ती आहे दारुल आखिरा के आखिरतचं घर मा. वला तंस नसीबक आणि तू काय माहिती आहे आपल्या नसीबला विसरू नको, आपल्या हिश्श्याला विसरू नको. आणि तो हिस्सो खचो आखिरतचो नाही मिन दुनिया जी काय तुला दुनियातलन आपलो हिस्सो मिळलोय तो काय तुझ्या वजहशी मिळलोय नाही, अल्लाह तालानी दिला. तर अल्लाह ताला बोलते जी काय नसीबानी तुला मी दुनियातलं दिला तिला तू विसरू नको. आणि मग इतका बोलल्याच्या नंतर की तू तलब कर आखिरत आणि तू विसरू नको दुनियाचा हिस्सा जी तुला दिला गेलाय तिनातल्या मोप काही चीजवर तुला बेसोनी खूबसूरत बॉडी दिल्या गेली, हँडसम ताकत कुवतवाली बॉडी दिल्या गेली, इंटेलिजंट एकदम जबरदस्त तुला दिमाग दिला गेला, दिल जबरदस्त तुला दिला गेला मोहब्बत करण्यासारखा है ना, कलम चालवायची ताकद तुला गेली, इल्म हासिल करायची ताकद तुला गेली, तिच्या बाद तुला झराअत करायची ताकद मिळली, बिल्डिंग बांधण्याची ताकद मिळली, आजकाल कम्प्युटर आणि पता नाही काय काय ही सगळं तुझ्या नशिबातलं नाही. माल औलाद सगळं ह्या तुझ्या दुनियाच्या नशिबातलं नाही. ही बोलण्याच्या नंतर अल्लाह सुब्हानहू ताला आपल्याला एक हुकूम करते व अहसिन आणि तू नेकी कर, तू बेसोना काम कर, तू भलाई कर, तू एहसान कर. कैसा जैसा कमा अहसन अल्लाह कि जैसा अल्लाह ने एहसान केला, जैसा कि अल्लाह ने बेस केला, जैसे की अल्लाह ने भलाई केला, जैसे की अल्लाह ने नेकी केला कुणाच्या सोबत इलाइक तुझ्या इकडं. व अहसिन कमा अहसन अल्लाह इलाइक आणि तू ऐशी नेकी कर के जैसे ऐसा बेसोना काम कर, ऐसा एहसान कर कि जैसा अल्लाह ने तुझ्या इकडे केला. वला तबगी आणि तू हिंची चाह नको ठेव. बघा वरती आयात सुरू झाले वब्तगी आणि तू हिंची चाहत ठेव, हिंची ख्वाहिश ठेव, हिंची तमन्ना ठेव आणि तू तलब कर. वला तबगी हिनातच अल्लाह सुब्हानहू तालाने बोलेनात आणि तू हिंची चाहत नको ठेव, ही नको मागू. वला तबगिल फसाद फिल अर्द आणि तू दुनियातलन जमीनवर आपल्या मुल्कवर आपल्या घरातलन बेन बावंडातलन रिश्तेदारीतलन आयज बापातलन दोस्त अहबाबला कंपनीतलन कलिग्सला फसाद नको करू. फसाद काही तरीक्याने होते
सगळ्यांना माहिती आहे की कंपनीत फसाद कसा होते, सगळ्यांना माहिती आहे घोसबायकाचा फसाद कसा होते, सगळ्यांना माहिती आहे आईबापाच्या सोबत फसाद कसा होते, सगळ्यांना माहिती आहे की बहीणभावंडाच्या सोबत फसाद कसा होतं, सगळ्यांना माहिती आहे की दोस्त लोकांच्या सोबत फसाद कसा होतं, सगळ्यांना माहिती आहे की सियासतला फसाद कैसा होतं, स्पोर्ट्सला फसाद कैसा होतं, हत्ता के जिंदगीच्या हर मोडला जी जी काय फसाद करताव जमिनीवर तिंची तू चाहत नको ठेव. का चाहत नको ठेव? के इन अल्लाह, के बेशक अल्लाह ला युहिब, पसंद नहीं करता, पसंद नाही करत, मोहब्बत नाही करत अल मुफसिदीन, फसाद करने वाल्याशी. इन अल्लाह ला युहिब्बुल मुफसिदीन, कि अल्लाह सुब्हानहू व तआला फसाद करने वाल्याशी मोहब्बत नाही करत. तेव्हा आता आपल्याला ही जी माहिती झाली आहे, वब्तगी फीमा आताक अल्लाहु दारल आखिरा वला तंस नसीबक मिनद दुनिया, कि जी काय अल्लाह सुब्हानहू व तआलानी तुमला दिला नाही आखिरतच्या घराच्या तलाशला ठेव आणि आपल्या दुनियावी हिश्श्याला तू विसरू नको. आपला माल ऐशा जाग्यावर खर्च कर जतं अल्लाह ताला पसंत करते आणि हिनी तुझी जेना आखिरत सवरल आणि ही तू केलास तर तुला आखिरतला यांचा सवाब मिळेल, है ना. दाराल आखिरासाठी आपल्याला ऐशा जाग्यावर आपला माल, आपली कुवत, आपली ताकद, आपला इल्म जी काय अल्लाह तालाने दिला नाही ती खर्च करायचा आहे. का? की अल्लाह ताला हिंलाच पसंत करतं आणि हिने आपली जेना आखिरत सवरतं. व अहसिन कमा अहसन अल्लाहु इलैक, ऐसा एहसान लोकांच्या सोबत कर की जैसा अल्लाह तालानी एहसान तुझ्यासोबत केला नाही. आणि ज्याने त्याने आपल्या करेबानला, आपल्या खिशात, आपल्या इतराफ, लैलो नहार, दिस आणि रात, हफ्तो, महिनो, वरस आणि आत्तापर्यंतची जी जिंदगी गेले तिनातलं एक कागज घ्या, एक कागज घ्या आणि तिनं लिखा की अल्लाह तालाने तुमच्यासोबत खतपर्यंत एहसान केला नाही. आणि त्यांच्यासाठी माथ्याच्या केसापासून, माथ्याच्या खोपडीपासून, माथ्याच्या स्काल्पपासून खालच्या लास बोटाच्या जेहना नाखूनपर्यंत तुम्ही पहिले अल्लाह तालाने काय एहसान केला नाही. मग इतराफला बघा, बँक बॅलन्स बघा, पोरा बघा, जमीन जायदाद बघा, काय एहसान केला नाही. लिखा ना, लिखा 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 एका कागजावर. आणि मग ना अल्लाह ताला बोलते की ऐसाच तू एहसान माझ्या मखलूकच्या सोबत कर. म्हणजेच की दुनियातलं जितकी की मुबाहात हात तिनला ऐतिदालच्या सोबत खर्च कर. आणि ही मुबाहात दुनिया काय आहे? खाना पिना आहे, लिबास आहे, घर आहे, निकाह आहे. मतलब ही झाला की तुझ्यावरती तुझ्या रबचा हक आहे, तुझ्यावरती तुझ्या नफ्सचा हक आहे, बायको पोरांचा हक आहे, मेहमानांचा हक आहे आणि सगळ्या हक अदा ज्याला करायचा त्या लोकांचा हक आहे. ही अल्लाह सुब्हानहू व तआलाने बोलल्याच्या नंतर वला तबगिल फसाद फिल अर्द, आणि तू दुनियातलं मुल्कला, घरात फसादची ख्वाहिश नको ठेव. अल्लाह तालानी तुला जी माल देऊन एहसान केला नाही ती तू मखलूकच्यावरती खर्च कर आणि त्यांच्यावरती एहसान कर. इन्नल्लाह ला युहिब्बुल मुफसिदीन, की यकीन मान की अल्लाह मुफसिद लोकांना, फसाद करण्यावाल्यांना पसंत नाही करत. म्हणजेच की तुझा मकसद जमीनवर फसाद फैलाना ना हो. ऐसा की मखलूकच्या सोबत अल्लाह सुब्हानहू व तआलाची जी काय मखलूक आहे, मुंगलीपासून सगळा, माशापासून, हुंदरापासून, म्हणजे खूनखार जानवरपासून आणि बेस ते अप टू वाईट नबातातपर्यंत, म्हणजे काही नबातात जहरीले असतात, छतपर्यंत सगळ्यांच्या सोबत एहसानचा सुलूक कर. बदसुलूकी नको करू, बदसुलूकी नको करू, एहसान कर. कोण गरीब दिसला एहसान कर, तो कोण अपंग दिसला एहसान कर, कोण म्हातारा दिसला एहसान कर. आणि सगळ्यात बेसवणं एहसान आपल्या आईबापाच्या सोबत कर. आणि गुन्हाचा, मासियतचा इर्तिकाब नको करू, की हीच तमाम फसाद फैलवतं. अल्लाह सुब्हानहू व तआलाची दुआ आहे
की अल्लाह सुब्हानहू व तआला आपल्या सगळ्यांच्या सोबत एहसान करण्याची तौफीक देव. वमा अलैना इल्लल बलाग. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह व सल्लल्लाहु अला नबियना मुहम्मद. डेली कोकणीचा हा क्लिप तुम्ही ऐकल्यावर दरखास्त आहे की तुम्ही हिनला आपल्या कोकणात दुनियातलं जितकं कोकणी आहात त्या लोकांना फॉरवर्ड करा आणि ह्यांची फायदा घ्या. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह.